काय ग तनु, का झालं? का रडतेस तू? बघ ना, तू माझ्या सर्व मैत्रिणी नागपंचमीला त्यांच्या भावासाठी उपास धरता. मला भाऊच नाही, मग मी कसं काय उपास धरू? अरे तुला माहितीये का नागपंचमी कशी साजरी करतात? याची एक आख्यायिका आहे. पुराणा काळामध्ये काय झालं होतं माहितीये का? आपल्या श्रीकृष्णाने आपल्या यमुना नदीला कालिया नागाच्या तावडीतून वाचवलं आणि स्वतः सुद्धा सुखरूप बाहेर आले. त्या दिवशीचा मुहूर्त होता श्रावण शुद्ध पौर्णिमा. त्यामुळे त्या दिवसापासून आपल्याकडे नागपंचमी साजरी करतात. अजून एक आख्यायिका आहे. एकदा एक शेतकरी आपल्या शेतामध्ये नांगरत होता आणि तिथे त्याच्याकडून नांगरता नागाची 3 पिल्लं मरण पावली आणि त्या दिवशी नागदेवता प्रकोप पावली. तेव्हापासून सर्वजण घाबरतात आणि आपल्याकडे भारतामध्ये नागपंचमीला कुणीही नांगरत नाही. उलट नागदेवतेची पूजा करून, डाळा दुधाने पूजा करून त्या दिवशी स्त्रिया सुंदर सुंदर साड्या नेसतात, पेर धरतात, फुगड्या खेळतात आणि छान छान नागदेवतेची पूजा करून गाणी गातात. चला आपण सुद्धा नागपंचमीची तयारी करूयात. तुम्ही सुद्धा नागदेवाची पूजा करायला विसरू नका आणि छान छान तयारी करून लोकगीतांवर मस्त मस्त व्हिडिओ बनवून आम्हाला सुद्धा टॅग करा. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा.